संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. ज्या कोणास संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करायचे असेल त्याने ते अंगारकी चतुर्थीपासून म्हणजेच मंगळवारी येणाऱ्या संकष्टीपासून सुरू करावं. संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे जे नियम आहेत तेच नियम आणि तोच गणेश चंद्र पूजेचा विधी सारा तसाच अंगारकी चतुर्थीचाही आहे. फक्त बदल असा की चंद्रोदयावेळी संकष्टी चतुर्थीला नैवेद्य आरतीनंतर त्याच रात्री पूजा विसर्जन करून भोजन पारणे करतात. परंतु अंगारकीचे व्रत करणाऱ्याने त्याच रात्री भोजन न करता फक्त तीर्थ व फलाहार घ्यावा व दुसऱ्या दिवशी पंचमीला सकाळी स्नानानंतर पूजा विसर्जन करून नंतर भोजन पारणं अर्थात उपवास सोडावा एवढाच फरक आहे. पण काही ठिकाणी प्रचलित मान्यतेनुसार नेहमीच्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताप्रमाणे रात्री चंद्रोदयानंतर जसा उपवास सोडतात तसा अंगारकीला पण सोडतात, पण तसं न करता शक्यतो दुसऱ्या दिवशी सोडावा म्हणजे व्रताचं पूर्ण फळ प्राप्त होतं. हे संकष्टी चतुर्थीचे व्रत 4, 7, 11, 21 असं यथाशक्ती आपल्या इच्छा संकल्पानुसार करून उद्यापन करावं आणि हे उद्यापन शक्य तर अंगारकीलाच करावं. अंगारकी चतुर्थीच्या महात्म्यानुसार मनोभावे केलेल्या एका अंगारकी चतुर्थीचे व्रत हे 21 संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे फळ देते आणि या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या भक्तांचे सर्व मनोरथ मी पूर्ण करेन असे श्री गणेशांनी सांगून ठेवले आहे. म्हणून अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या भक्तांना श्री गणेशांची सतत कृपा राहते असे याचे विशेष महात्म्य मानलेले आहे. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत मंगलमूर्ती मोरया.